नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2025 याबाबतचे काही महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। यामध्ये निवड यादी, प्रतीक्षा यादी, लेखी एक्झामचे प्रवेशपत्र केव्हा येणार आहे, तसेच लेखीसाठी पात्र झालेले विद्यार्थ्यांची यादी ती संपूर्ण वेगवेगळ्या घटकामार्फत जाहीर केलेली आहे। याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला यूट्यूब चॅनल मिळत राहील। मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी या जिल्ह्याची वाट पाहत होते की याची निवड यादी प्रतीक्षा यादी केव्हापर्यंत जाहीर केल्या जाणार आहेत। तर मित्रांनो, शेवटी आज याची निवड यादी प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे। तर बघा हा जिल्हा कोणता आहे आणि इतर महत्त्वाचे अपडेट बघा। मित्रांनो, या ठिकाणी मीरा भाईंदरच्या जागामध्ये बदल करण्यात आलेला आहे। ठीक आहे, तर अगोदर ज्या ओपन कॅटेगरी जागा होत्या 64, आता ह्या जागा कमी झालेल्या असून 55 आहे। सर्वसाधारण पुरुष, महिला पण 64 होत्या अगोदर, आता ह्या पण 54 करण्यात आलेले आहे। ठीक आहे, तर यामध्ये जी EWS कॅटेगरीच्या जागा होत्या ह्या वाढवून देण्यात आलेल्या आहे। लक्षात ठेवायचं, EWS कॅटेगरी याच्या जागा या ठिकाणी वाढलेल्या आहे। अगोदर 13 होत्या, तर आता 20 झालेले आहे। सर्वसाधारण महिला 16 होत्या, तर 22 या ठिकाणी झालेले आहे। ठीक आहे, तसेच या ठिकाणी ACBCच्या पण जागा वाढलेल्या आहे। बाकी SC कॅटेगरी जागा तेवढ्याच आहे, STच्या पण तेवढ्याच आहे। ACBC आणि EWS जागा वाढवून देण्यात आलेल्या आहे आणि ओपन कॅटेगरी जागा या ठिकाणी कमी केलेल्या आहे। असं विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जरा लक्ष ठेवायचं। तर मित्रांनो, ही जी निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे हे पुणे सिटी मार्फत झालेली आहे। ठीक आहे, लक्षात ठेवायचं, पुणे सिटीचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला असून तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे। तर प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट म्हणजे तात्पुरती निवड यादी। तर ही निवड यादी तुम्हाला कॅटेगरीनुसार चेक करावं लागेल। ओपन कॅटेगरी हायस्ट या ठिकाणी 140 आहे। ठीक आहे, तर संपूर्ण निवड यादी आणि प्रतीक्षा यादी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी चेक करणे गरजेचं राहणार आहे। आणि लक्षात ठेवायचं मित्रांनो, ही जी तात्पुरती निवड यादी आहे, प्रतीक्षा यादी आहे, हे तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार चेक करणे गरजेचं राहणार आहे। ठीक आहे, कॅटेगरीनुसार आपली तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी चेक करायची। SCBC OBC जे काही तुमची कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीनुसार आपली निवड यादी आणि प्रतीक्षा यादी चेक करून घ्यायचे। ठीक आहे, आपलं समांतर आरक्षण वगैरे चेक करायचं। समांतर आरक्षण घेतलं असेल तर, कारण समांतर आरक्षणावर कमी मार्क्सवर विद्यार्थ्याची नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे, तर तुम्हाला ही गोष्टी व्यवस्थित चेक करणे गरजेचं राहणार आहे। तर मित्रांनो, नंतर आहे नवी मुंबई पोलीस शिपाई। जर तुम्ही या ठिकाणी आपली एक्झाम दिलेली असेल तर याची आता गुणपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्स मिळालेले हे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। सीट नंबर, चेस्ट नंबर आणि तुम्हाला एक्झाममध्ये मिळालेले मार्क्स, तर याचं गुणपत्रक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे नवी मुंबई पोलीस। नंतर आहे पोलीस आयुक्त कार्यालय नवी मुंबई चालक। यासाठी जर तुम्ही आपली मैदानी चाचणी दिलेली असेल, कौशल्य चाचणी दिलेली असेल, तर एकाच 10 प्रमाणे जे विद्यार्थी लेखीसाठी पात्र झालेले आहे त्यांची यादी मित्रांनो या ठिकाणी जाहीर केलेली आहे। लक्षात ठेवायचं, एकाच 10 प्रमाणे जे विद्यार्थी लेखीसाठी पात्र झालेले त्यांची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे। संबंधित विद्यार्थ्यांनी ही यादी चेक करून घ्यायची। ठीक, तर नंतर आहे नवी मुंबई बॅट्समन लेखी परीक्षेकरिता पात्र उमेदवाराची यादी। ठीक आहे, तर लेखीसाठी जे विद्यार्थी पात्र झालेली आहे त्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे नवी मुंबई बॅट्समन या पदाची। तुम्ही या ठिकाणी आपले मार्क्स वगैरे चेक करून घ्यायचे, किती मार्क्स मिळालेले आहेत मैदानी चाचणीमध्ये, त्यानुसार ही यादी जाहीर केलेली आहे। मित्रांनो, लोहमार्ग मुंबई, लक्षात ठेवा, आता पोलीस आयुक्त कार्यालय लोहमार्ग मुंबई। तर पोलीस शिपाई लेखी परीक्षा गुणाची यादी। ठीक आहे, लोहमार्ग मुंबई याची एक्झाम 29 मार्चला झालेली होती। जर तुम्ही या ठिकाणी एक्झाम दिलेली असेल त्यांची लेखी मार्क्स जाहीर केलेले आहे, हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचे। लेखीमध्ये जे मार्क्स दिलेले आहे त्यांची यादी मित्रांनो या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे लोहमार्ग मुंबई यांच्या मार्फत। नंतर आहे मित्रांनो SRP गट क्रमांक 13। ठीक आहे, विसुराग वडसा या ठिकाणी जे विद्यार्थी लेखीसाठी पात्र झालेले आहे त्यांची अंतिम यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे। ठीक आहे, एकाच 10 प्रमाणे जे विद्यार्थी लेखीसाठी पात्र झालेले त्यांची अंतिम यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचा कट ऑफ कशा प्रकारचा लागलेला आहे तुम्ही चेक करू शकता। ओपन कॅटेगरी 97 कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे। तर ठीक आहे, SRP गट क्रमांक 13 वडसा। लक्षात ठेवायचं, लेखीसाठी पात्र विद्यार्थ्याची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। आणि नंतर आहे मित्रांनो लातूर जिल्हा पोलीस शिपाई। जर तुम्ही आपली एक्झाम या ठिकाणी दिलेली असेल तर याचे मार्क्स जाहीर केलेले आहे, लेखीसाठी मार्क्स जाहीर केलेले लातूर जिल्हा पोलीस चालक या पदाचे। लक्षात ठेवायचं,
लातूर जिल्हा पोलीस चालक लेखीचे मार्क्स या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी हे मार्क्स चेक करून घ्यायचे. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत हे जे पोलीस भरती निकाल आहे हे तुम्ही मोबाईलमध्ये कशा प्रकारे चेक करू शकता. तर तुम्हाला गुगलमध्ये जाऊन पोलीस भरती निकाल असं सर्च करावं लागेल. सर्च केल्याबरोबर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही चेक करायचं बघा, पोलीस भरती रिझल्ट, पोलीस भरती शारीरिक चाचणी निकाल. ठीक आहे, तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल. यावर क्लिक केल्याबरोबर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होणार आहे. या ठिकाणी खाली यायचं. खाली आल्यानंतर या ठिकाणी संपूर्ण लिंक तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. युनिटची नावं आणि निकाल लिंक. ठीक आहे, तुम्हाला या ठिकाणी निकाल चेक करता येणार आहे. तुम्ही ज्या ठिकाणचा निकाल पाहता असेल, पुणे शहर असो की ठाणे शहर असो की वीरा भाईंदर असो, कुठलाही निकाल जर तुम्हाला पाहत असेल त्याची लिंक या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर संबंधित लिंकवर क्लिक करून तुम्ही आपल्या निकाला चेक करू शकता. ठीक आहे, आणि खाली SRPची पण लिंक दिलेली आहे. ठीक आहे, SRP गट क्रमांक 1, 2, 3, 4. ठीक आहे, तर तुम्हाला संबंधित निकाल या ठिकाणी चेक करता येणार आहे. क्लिक हेअर म्हटलेलं आहे. तुम्हाला समजा SRP वरणगावचा निकाल चेक करायचा असेल तर या ठिकाणी समोर क्लिक हेअर दिसतं, यावर क्लिक केलं. यावर क्लिक केल्याबरोबर तुम्ही वेबसाईटवर चालले जाल आणि तिथून तुम्हाला जो निकाल डाउनलोड करायचा आहे तो तुम्ही सहजरित्या करू शकता. संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे आणि हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की निकाल तुम्ही कशा प्रकारे चेक करू शकता, कशा प्रकारे डाउनलोड करू शकता. तर आता मुंबई पोलीस याची जी परीक्षा आहे हे 12 तारखेला होणार आहे. लक्षात ठेवायचं, मुंबई पोलीस याची परीक्षा 12 तारखेला होणार आहे आणि तुमचे जे प्रवेशपत्र आहे हे 8 एप्रिलला सायंकाळपर्यंत किंवा 9 एप्रिलला सायंकाळपर्यंत उपलब्ध केल्या जाणार आहे. तर तुम्हाला SMS याची वाट पाहायची नाही. आपल्या प्रोफाईलमध्ये जाऊन आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायचे. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.